होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेद आहे 8 क्रमांकाचा. विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 8 क्रमांकाचा निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्याची निवृत्तीचे उपाय. तर 7व्या तरंगातील एकंदर 7 परिच्छेदाचा विचार आपण कालपर्यंत पूर्ण केला. पहिल्या परिच्छेदामध्ये जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीतला फरक आपण बघितला. दुसऱ्या परिच्छेदामध्ये ज्ञानोत्तर तत्वदृष्टीचे जीवन हे परीक्षा प्रारब्धाने कसं चाललं हा विषय पाहिला. तिसऱ्या परिच्छेदापासून तत्वज्ञानाच्या दारढ्याकरिता या ठिकाणी पूर्वपक्षच आरंभ झालेला आहे. जीवनमुक्त महापुरुषाचे जीवन हे निवृत्ती प्रधान असलं पाहिजे आणि निवृत्ती प्रधान राहण्याकरता त्याने अष्टांग योगाचा अभ्यास केला पाहिजे चित्तवृत्ती निरोध करण्याकरिता. तर 4थ्या परिच्छेदामध्ये व्यवहाराचा ज्ञानाशी किंवा ज्ञानाचा व्यवहाराशी विरोध नसल्यामुळे हे बोलतात हे यांचे वेडेपण आहे, त्यामुळे यांच्याकडे आपण लक्ष देता कामा नये अशी तत्वदृष्टीच्या अंतःकरणातली भावना पाहिली. 5व्या परिच्छेदामध्ये ज्ञानवानाच्या शरीराविषयी नियमाचा आग्रह धरणारा जो पूर्वपक्ष आहे त्याचं मत आपण पाहिलं. त्याचं म्हणणं आहे ज्ञान होण्यापूर्वी दोष दर्शनाने वैराग्य आहे तरी त्याची अधिक प्रवृत्ती नाही. ज्ञान झाल्याच्या नंतर तर मिथ्यात्व दर्शनाने झालेलं वैराग्य आहे, म्हणजे वैराग्य द्विगुणित झालेलं आहे. आणि या ज्या पदार्थाबद्दल एकदा मिथ्यात्व निश्चय झाला त्याच्याबद्दल पुन्हा सत्यत्व बुद्धी होत नाही, त्यामुळे त्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही. 6व्या परिच्छेदामध्ये त्रयस्थाचं मत पाहिलं. त्यामध्ये प्रारब्ध कर्माणां भोगादेव क्षया ही एक श्रुती आहे. न तस्य प्राणा उत्क्रामंती ही दुसरी श्रुती आहे. त्या दोन्हीचा समन्वय आपण पाहला. समन्वय पाहत असताना जर 10 जन्माचं प्रारब्ध असेल तर त्याला चरम म्हणजे शेवटचा जो 10वा जन्म आहे त्याच जन्मामध्ये ज्ञान होतं. मधल्या काळात जरी त्याने श्रवण केलं तरी ते प्रारब्धच त्याला प्रतिबंध करतं दृढ अपरोक्ष निश्चय होण्याकरता असा समन्वय पाहिला. पण मग निवृत्ती प्रधानच जीवन असलं पाहिजे असं या सगळ्यांचं आतापर्यंतचं मत आहे. पण मग वृत्तीला आलंबन द्यावं लागतं. विना आलंबनाची वृत्ती राहत नाही, म्हणजे रिकाम मन हे आपल्याला पथभ्रष्ट करतं. मग त्याला आलंबन देण्याकरता त्याने अष्टांग योगाचा अभ्यास करावा. मग ते अष्टांग कोणते ते काल आपण पाहिले. 5 यम 5 नियम 84 लक्ष आसनापैकी 4 प्रधान आणि त्यातलंही 1 प्रधान सिद्ध आसन, त्यालाच गुप्तासन वज्रासन किंवा सिद्धासन असं त्याला पर्यायी नावं पाहिले. पूरक कुंभक रेचक असे 3 प्रकारचे प्राणायाम, ज्याच्यामध्ये इंद्रियाचा निग्रह तो प्रत्याहार, आणि ज्याच्यामध्ये एक प्रकारचा मनाचा निग्रह ती धारणा, आणि ज्याच्यामध्ये वृत्ती अधिष्ठानाशी एकरूप होणं ते ध्यान, आणि मग नंतर पुढे समाधी. त्याच्यामध्ये 2 प्रकार सविकल्प आणि निर्विकल्प. सविकल्पामध्ये पुन्हा 2 प्रकार शब्दानुविद्ध शब्दानुविद्ध, आणि निर्विकल्पामध्ये 2 प्रकार अद्वैत भावनारूप आणि अद्वैत अवस्थानरूप. त्यातल्या सविकल्प समाधीचे 2 आणि निर्विकल्प समाधीचा 1 हे 3 प्रकार साधन रूपात मोडतात, आणि अद्वैत अवस्थान रूप हा साध्य स्वरूपाचा समाधी आहे. तो जर केला तर वृत्ती विक्षिप्त होणार नाही. पण मग ती समाधी लावण्याकरता विघ्न नको आहे. श्रेयांसी बहुविघ्नानी भवन्ति, चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात. स्वामी विवेकानंद भारत मातेचे सुपुत्र, त्यांचं म्हणणं असं आहे, एखादं म्हणत असेल माझं कार्य श्रेष्ठ आहे चांगलं आहे पण मला त्यात विघ्न येत नाही, तर निश्चितच तो भ्रमात आहे. त्याचं कार्यच कुठंतरी अभद्र आहे, त्याला तो भद्र समजतो. कारण चांगलं कार्य आहे आणि त्यात विघ्न येत नाही असं प्राय होत नाही, कारण श्रुतीचं वचन आहे श्रेयांसी बहुविघ्नानी भवन्ति. फरक एवढाच आहे, पुण्यवान महात्मा असेल तर त्याला कमी येतात आणि पापात्मा असेल तर त्याला अधिक येतात. पण विघ्न चांगल्या कार्यामध्ये येतात, वाईट कार्यामध्ये विघ्न येत नाही. 4 फुकणारे 4 पिणारे पत्ती पिसणारे त्यांना विघ्न आला असं होत नाही, कारण ते स्वतः विघ्न आहे, त्यांना दुसरं विघ्न होणार कुठून.
पण चांगल्या कार्यामध्ये विघ्न येतात, म्हणजेच प्रतिबंध येतात. आणि त्याच्यात साधारणतः विचारसागर ग्रंथामध्ये 12 प्रतिबंधाचा विचार आलेला आहे, म्हणजे 12 दोषाचा. त्याच्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णपाठो विप्रलिप्सा हे 4 दोष आहेत. त्याचप्रमाणे प्रज्ञा, मांद्य, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती हे 4 दोष आहेत. आणि आता आपल्या समोर येतात ते 4 दोष आहेत. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद असे 4 दोष आहेत. हे समाधीमध्ये प्रतिबंध करणारे हे 4 दोष आहेत. भ्रम, प्रमाद, कर्णपाठ, विप्रलिप्सा हे श्रवणामधले दोष आहेत. आणि प्रज्ञा, मांद्य, कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती हे बोध निश्चयामध्ये प्रतिबंध करणारे दोष आहेत. तर त्यातल्या निर्विकल्प समाधीमध्ये तशी सगळीच दोष सगळीकडे आहेत, पण सामान्यतः असे त्याचे प्रकार ठळक आपल्याला कळण्याकरता म्हणून केलेले आहेत. तर निर्विकल्प समाधी साध्य करण्याकरता जो साधक पुरुष आहे ती साधना करत असताना, म्हणजे कोणती, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही साधना करत असताना त्या साधकाला आरंभाच्या काळात हे 4 दोष प्रतिबंध करतात. कोणती, तर लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. तर त्यामध्ये लय ही जी वृत्ती आहे ते तमोगुणाचा आधिक्य त्यामध्ये आहे. आणि विक्षेप आणि कषाय ह्या ज्या 2 वृत्ती आहेत रजोगुणाचं त्यामध्ये आधिक्य आहे. आणि जो रसास्वाद आहे त्याच्यामध्ये मात्र सत्वगुणाचं आधिक्य आहे. मग आपल्याला असं वाटतं रजोगुण बंधनाला कारण आहे, ठीक आहे, तमोगुणही बंधनाला कारण ठीक आहे, पण सत्वगुण कसा, तर आपण काल परवाच बोललो, सत्वगुण हा ज्ञान आणि सुखाद्वारा बांधतो, रजोगुण हा तृष्णेद्वारा आपल्याला बांधतो, आणि तमोगुण हा आळस, निद्रा आणि प्रमादाद्वारा आपल्याला बंधनाला कारण ठरतो. असा 3 गुणाच्या ह्या 4 वृत्ती आहेत. समाधीच्या आदल्या काळामध्ये, प्रारंभाच्या काळामध्ये साधकाला होतात, आणि मग समाधी साध्यापासून साधकाला त्या पथभ्रष्ट करतात. म्हणून सावध राहून साधकाने या 5 जणाचा निरोध करावा, त्याला चित्त संबोधन असं म्हणतात. तर त्याचा विचार आपण थोडासा करूया. त्याच्यामध्ये आधी ठळक आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ, आणि नंतर त्याचा विस्तार इथे दिलेला आहे तो पंक्तीमध्ये आपण पाहू. म्हणजे लय म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, रसास्वाद म्हणजे आपलं कषाय म्हणजे काय, आणि रसास्वाद म्हणजे काय. तर लय शब्दाचा अर्थ आहे आळसाने किंवा झोपेमुळे आपली म्हणजे हे तुम्हाला प्रत्यक्ष मागे 13वा नकाशा आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला ह्या ठळक अक्षरात दिलेल्या आहेत. तो जर काढला तर अजून आपल्याला हा परिच्छेद उलगडायला सुलभ पडेल. मागचा 13वा परिच्छेद. लय म्हणजे काय, तर आळसाने किंवा झोपेमुळे वृत्तीचा होणारा जो अभाव आहे त्याला लय म्हणायचं. फक्त आळसामध्ये वृत्ती ठप्प होते, निद्रेमध्ये ती कारणात लीन होते, आणि मग विषय ग्रहण करायला ती राहत नाही. हा तमोगुणाच्या आधिक्यामुळे होतं. आपल्या जीवनात तमाचं आधिक्य झालं तर एक तर मनुष्याला आळस तरी येतो किंवा झोप तरी येते. आळस आला तरी सुद्धा विषय कळत नाही, झोप आला तरी विषय कळत नाही, आणि विषय न कळणं म्हणजेच लय नावाच्या दोषाने आपल्याला काय केलं, प्रतिबद्ध केलं, प्रतिबंध आला. त्याच्या पुढचा आहे विक्षेप. म्हणजे उपसर्ग घ्या, क्षिपक्षिपती टाकणे, म्हणजे विशेष रूपाने अंतकवृत्ती बाहेर फेकली जाणं चालू विषयातून, म्हणजे वृत्तीची बहिर्मुखता, तर त्याला विक्षेप असं म्हणा. आणि नंतर कषाय, हे विक्षेप आणि कषाय दोन्ही रजोगुणाच्या प्राबल्यामुळे होतात. तर तो कषाय जो आहे तो रागादी दोषामुळे होतो. राग म्हणजे विषयाची बद्दलची असणारी आसक्ती, त्याद्वारा आपल्या जीवनामध्ये कषाय होतो. आणि हा जो कषाय आहे त्यामध्ये 2 प्रकार आहे, एक बाह्य कषाय आहे आणि दुसरा अभ्यंतर म्हणजे आंतर कषाय आहे. तर बाह्य कषाय म्हणजे बाहेरचे असणारे ज्यांच्याबद्दल आपल्याला मम अध्यास आहे, मग स्त्री, धन, पुत्र हे जे आहेत ते बाहेरचे कषाय आहे. तर ते आपल्याला त्यांच्याबद्दल मनुष्य पत्नीमध्ये, पुत्रामध्ये, आपल्या गृहामध्ये, धनामध्ये गुंतला का चिंतन नाही घडू शकत ना, किंवा समाधी नाही लावू शकत. म्हणजे हा काय झाला, एक प्रकारचा बाह्य कषाय. म्हणून संत वाङ्मयामध्ये सांगितलं, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरनिगा देवासे. आणि त्याच्यानंतरचा आहे आंतरकषाय. आंतरकषाय म्हणताना भूत भविष्य विषयाचे चिंतन. त्याचा थोडक्यात अर्थ असा घ्यायचा, भूतकाळाची भीती आणि भविष्यकाळाची चिंता, त्यामध्ये जे अंतकरणातलं जे मनोराज्य चालतं
त्यामुळे वर्तमान काळ व्यर्थ जातो. बऱ्याच वेळेला असं घडतं. भूतकाळाच्या काही घटना माणसाला आठवतात आणि भविष्य काळात काय करू, कसं होतं, कसं झालं, पुढची चिंता लागते. त्या भूतकाळाच्या भीतीमुळे आणि भविष्य काळाच्या चिंतेमुळे वर्तमान काळात चिंतनात जात नाही आणि मग त्याच्या चमका निघतात, म्हणजे दुष्परिणाम भोगावे लागतात. पण भूतकाळाची भीती बाळगली नाही आणि भविष्य काळाची चिंता केली नाही, वर्तमान काळ जर चिंतनात घालवला तर त्याला चिंतेचा प्रश्नच राहत नाही. कारण चिंतने सर येतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. म्हणजे हा कोणता कशाय झाला? आंतर कशाय, म्हणजे आतलं मनोराज्य. म्हणजे मनोराज्यातच बळे उडाला माझा घोडा. तुम्ही ही गोष्ट ऐकलेली असेल. चैतन्य महाराजांनी आपल्या जोग महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये एकदा सांगितले. बसला, ताकाचा डेरा समोर आहे आणि करता करताच त्याच्या मनात चाललं, काही नाही, आपण 50ला हा डेरा घेतला, याचे आपण 50चे 100 करू, मग 100चे 2 डेरे घेऊ, त्याचे 200 करू, असे करता करता 4000 करू, 5000 करू, 5 लाख करू, आणि मग आपल्याकडे धन पाहिल्याच्या नंतर कोणी आपल्याला कन्या देईल, मग आपण लग्न करू. लग्न केल्याच्या नंतर आपल्याला बायको घरी येईल, आपण सांगणार, ती ऐकणार. कधी कधी आपण पुरुष प्रधान संस्कृती, तिने नाही ऐकलं आपल्याला राग येणार आणि एका लातात तिला उडवू, असं म्हणून डेऱ्यालाच लात मारतो आणि पुढचं सगळंच प्रपंच त्याचा बंद पडतो. काय आहे हे? मनोराज्य आहे. म्हणजे मनोराज्यात गुंतल्यामुळे असा प्रकार होतो. तर हे आंतर कशाय मग त्याला म्हणायचा. हा सुद्धा आपल्याला श्रवणाधिकामध्ये प्रतिबंध करतो. आणि आपल्या साधकी जीवनामध्ये सुद्धा कधी कधी पाठ चालू असतो ना, आपलं पुढचं चालू असतं. 4 वर्ष झाल्याच्या नंतर पुढचं नियोजन काय आहे ना. आणि मग मग मी मग गावाकडे जाईल, मग मंदिर एखादं बांधेल, साधकाला एखादी दिंडी काढेल, काय काय करेल, काय मला नाही माहिती काय काय करेल, पण अशा काहीतरी कल्पना मनुष्य करतो आणि त्याच्यामध्ये पाठ जातो आणि दुसरंच मनोराज्य चालू राहतं. म्हणजे तो अंतर कशा असतो. बऱ्याच होतं की नाही, आपल्याला बऱ्याच वेळेला असं घडतं. आणि त्याच्या पुढचा आहे रसास्वाद नावाचा, जो सत्वगुणाचं एक प्रकारचं बंधन आहे. म्हणजे योग्याला समाधीच्या ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा जो पहिला एक प्रकारचा आनंद होतो, त्याच्यातच तो रत राहतो. आणि पुढचा निर्विकल्प समाधीचा त्याला लाभ होत नाही, त्याला रसास्वाद असं म्हणतात. म्हणजे ही जी 4 आहेत, ही प्रकारची समाधीमधली जशी प्रतिबंध आहेत, तशी आपल्या श्रवणामध्ये सुद्धा हे काय आहेत, 4ही प्रतिबंध आहेत. आणि मग त्यामध्ये सुद्धा जो कषाय आहे, म्हणजे त्या हे जे 4 आहेत ना, तर ह्या 4हीमध्ये जो कषाय आहे, त्या कषायामध्ये चित्ताच्या असणाऱ्या ज्या 5 भूमिका आहेत, त्या 5 भूमिका आपल्या समोर ठेवतात. क्षेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता. तर ते पहिले आहे क्षेपता. त्याच्यामध्ये अनात्म वासना, तिला क्षेपता म्हणतात. मग त्या अनात्म वासनेमध्ये 3 प्रकार दिले त्याने. एक लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. त्या तिन्हीमध्ये पुन्हा 3 प्रकार आहे. लोकवासनेत 3, देहवासनेत 3 आणि शास्त्रवासनेत 3. इकडे आपल्याला येईल, आपण ज्यावेळेस इकडल्या पंक्ती वाचू त्यावेळेस पाहू. तर ह्या रजगुणाचा परिणाम दृढ अनात्म वासना आहे आणि त्यामुळे वृत्ती काय होते, आत्मस्वरूपाचं चिंतन करत असताना सुद्धा बाहेर फेकली जाते. म्हणून त्याला काय म्हणतात, क्षेपता, म्हणजे फेकणे, क्षिपती टाकणे म्हणतो ना आपण. तर अशी वृत्ती आत्मचिंतनातून बाहेर अनात्म्याकडे फेकली जाते. तो प्रतिबंध आहे. ती वृत्ती श्रवणामध्ये किंवा समाधीत कामाची नाही. त्याच्या पुढची आहे मूढता. मूढता म्हणजे निद्रा किंवा आळस, हा तमोगुणाचा जो परिणाम आहे आणि त्यामुळे शरीराला, अंतःकरण वृत्तीला एक प्रकारचं जाड्य प्राप्त होतं आणि त्यामुळे काहीच ग्रहण करता येत नाही. निद्रेमध्ये तर काही कळत नाही, निद्रिताची शेजीची सापतेशी उर्वशी. पण आळसामध्ये सुद्धा मनुष्य एखाद्या वेळेस थकला ना, तर असं तो डोळे ताणू ताणू बघतो, म्हणजे मोठे मोठे करून, आणि टाव करतो. त्याची खूप इच्छा असते का हे सगळं कळावं, पण डोक्यात शब्द काही शिरत नाही. याचं कारण शरीर थकलेलं असतं, आळस आलेला असतो. मग त्याला प्रतिसाद, आपलं सगळं इंद्रिय गलित गात्र झाल्यामुळे ते प्रतिसाद देत नाही. म्हणून कथेची सामुग्री दे अवसानावरी, नको जाऊ देव भंगा, गात्री माझी पांडुरंगा. म्हणजे एक प्रकारचा हा मूढता दोष सुद्धा कामाचा नाही. आणि त्याच्या शेवटच्या जे 2 आहे, एकाग्रता आणि निरोधता. तर ते एकाग्रता म्हणजे काय, अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम, बरोबर ना. नाही, ती आपले मुद्दम ठेवली आपण. तर ते 2 उपयोगाच्याच नाही, हे आपल्याला पाहायचं अगोदर. 2 उपयोगाच्या आहे हे पाहायचं आणि 1 उपयोगाची आहे पण आणि नाही पण, त्याकरता आपण ती मध्ये ठेवली. तर एकाग्रता म्हणजे काय, तर अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम हा समानाकार होतो, त्याला काय म्हणतात, एकाग्रता.
एक बाबा एक काय म्हणत असतात, एकच आहे आग्रह, जिला एक आग्रह म्हणजे टोक, तिला एकाग्रता म्हणायचं. म्हणजे एकच वृत्तीला विषय आहे, दुसरा विषय नाही. एक विषय तो सकाळचा हरी, त्याचे आवडीने आवडी इतरी, आंधे बहिरे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणतरी. हो, असा त्यांचा एकच विषय वृत्तीचा होणं. किंवा भक्तराज अर्जुनाची, त्यांचे गुरु आचार्य द्रोणाचार्य सगळ्या शिष्याची परीक्षा पाहतात, कौरव पांडव अश्वत्थामा सहित. आणि त्या आपल्याला सगळ्याला माहिती, त्या पक्षावर ते वृक्षावर पोपट लावला आणि त्याचा डोळ्याचं भेदन करायचं. तर कोणाकोणाला काय दिसतं? ज्यावेळेला धृतराष्ट्रपुत्राला विचारलं, ते दुर्योधन म्हणू लागला, आमच्या पित्याचे गुण आमच्यात आहे पण अंधत्वाचे नाही, आम्ही डोळस आहोत. हा काय प्रश्न विचारता, आम्हाला सगळे दिसते. आणि मग ज्येष्ठ भ्राता बोलल्यामुळे सगळे तसंच म्हणाले, त्यांना धनुष्य हा प्रत्यंच्या सुद्धा खेचू दिले नाही. धर्मराजाला आणि भीम नकुल सहदेवाला विचारलं, त्यांनी सांगितलं गुरुदेव वृक्ष आपण आणि गुरुबंधू दिसतात. नाही, अश्वत्थाम्याला त्यालाही नाही. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं, आता प्रिय शिष्य. मग सगळ्याला वाटलं आपल्याला प्रत्यंच्या सुद्धा लावू दिले नाही, आता हा काय बोलतो बघूया. तो म्हणू लागला, गुरुदेव मला कौरव पांडव माझे बंधू दिसत नाही, गुरुपुत्र गुरुबंधू अश्वत्थामा तोही दिसत नाही, आपणही दिसत नाही, वृक्षही दिसत नाही आणि पोपटही दिसत नाही. सगळे म्हणायला लागलेत, बघा हे आवडीचे शिष्य, हे आमच्या पित्याच्याही पुढचे दुर्योधनाधिक म्हणायला लागले. पण त्यांनी सांगितलं गुरुदेव हे सगळे दिसत नाही, मला फक्त एक दिसतं, तो म्हणजे पक्षाचा डोळा. म्हणले सोड, त्याला म्हणतात एकाग्रता. म्हणजे आपल्या साध्य अतिरिक्त ज्याला दुसरं काही दिसत नाही, खूप कमी काळामध्ये त्याचा प्रवास साध्यापर्यंत होतो. पण आपल्या ध्येयासहित आणि बरंच काही ज्याला दिसतं त्याला साध्यापर्यंत जाण्याकरता तो एक प्रतिबंध ठरतो. म्हणून एकाग्रता ही वृत्ती असली पाहिजे. आणि त्याच्या पुढच्या निरोधता, म्हणजे एकाग्रतेचीच वृद्धी, ज्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक एकाग्रता आहे ना ती एकाग्रता आहे, आणि प्रयत्न वाचून एकाग्रता आहे ती निरोधता आहे. म्हणजे एकाग्रतेचीच वृद्धी, तर त्याला निरोधता असं म्हणतात. मग समाधीमध्ये किंवा श्रवणामध्ये हे ज्या वृत्तीच्या 5 भूमिका, म्हणजे कंसात अंतःकरण वृत्तीच्या 5 अवस्था आहेत, त्यातल्या पहिल्या 2 उपयोगाच्या नाही. कोणत्या बोला? क्षेपता आणि मूढता. दुसऱ्या शेवटच्या 2 उपयोगाच्या आहेत त्या एकाग्रता आणि निरोधता. आणि मधली उपयोगाची आहे पण आणि नाही पण असा विचार आहे, म्हणजे ती विक्षेपता. तर विक्षेपता म्हणजे काय ते पहिले आपण बघा. ध्यानामध्ये वृत्ती, आपलं ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते, तिला विक्षेपता असं म्हणतात. ध्यानामध्ये प्रवृत्त झालेलं जे चित्त आहे ते काय होतं, क्वचित बाह्य प्रवृत्त होतं. म्हणजे आपण सुद्धा पाठात एखादा विषय इतका छान कळतो, कळता इतकी लिंक लागते, कधी पुन्हा वृत्ती बाहेर जाऊन फिरून येते आपल्यालाच कळत नाही. नंतर त्यांना म्हणलं काय, ते म्हणतात काय बरं एकदा सांगा पुन्हा, तुम्ही कुठे गेला होता बाहेर. तर तो काय विक्षेपता आहे. असं होतं बघा, आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. कधी ती वृत्ती बाहेर जाऊन फिरून येते आणि ते प्रश्न विचारल्यावर कळतं अरे आपण इथे नव्हतो, म्हणजे ते कळत सुद्धा नाही, इतकं ते मन पटका बाहेर जाऊन येतं. तर ते विक्षेपता आहे. आणि त्या विक्षेपामध्ये, विक्षेप म्हणजेच हा कशाचा भाग आहे, 5 वृत्ती कशाची भूमिका आहे, कषायाच्या आहे ना. तर तो जे विक्षेपता, त्यामध्ये विक्षेप आणि कषाय याच्यामध्ये फरक आहे. ते विक्षेप म्हणजे बाह्य अनात्म, ज्या 3 यशना म्हणून लोकेशना, वित्तेशना, शास्त्रेशना, त्याद्वारा वृत्ती बाहेरच फेकले जाणं, असा जो विक्षेप आहे कंसात कषाय, तर त्याचा समाधीमध्ये किंवा श्रवणामध्ये अधिकार नाही. पण कषाय केवळ बाह्य कषायच आहे असं नाही. दुसरं काय म्हटलं आपण, आंतरकषाय पण आहे. तर आंतरकषाय म्हणजे अनंत जन्मामध्ये मागे जे विषय आपण भोगले, अनुभवलेले, त्याचे अंतःकरणावर असतात सूक्ष्म संस्कार. आणि त्या संस्कारामध्ये 2 प्रकार आहेत. एक संस्कार उद्भूत असतात आणि दुसरे अनुद्भूत असतात. जसं काडीपेटी आहे, काडीपेटीमध्ये ती काडी जर घर्षण करून एखाद्या गॅसला किंवा इंधनाला लावली तर त्याच्यावर पाक निष्पत्ती होते, ती इंधनाला ज्याला लावेल त्याला जाळून ती राख करते. पण तीच काडीपेटीतला अग्नी तो त्या काडीपेटीत पण नाही का, आहे, पण तो कसा आहे, अनुद्भूत आहे, म्हणजे अप्रगट आहे. तर त्यावेळेला तो काडीपेटीला जाळत नाही, खिशात सुद्धा आपल्याला वागवता येतो. पण तोच घर्षण करून वातीशी आला तर त्यावेळेला तो खिशात ठेवणारा कपड्यासहित त्याला तो भस्म करू शकतो. म्हणजे तशा जे संस्कार आहेत ना ते अनुद्भूत असेल. आपल्याला कितीतरी पहिले संस्कार आहे गावाकडे असताना, पण तरी आज आपण साधना करतो.
तर त्यावेळेला ते संस्कार अप्रगट आहे, तर त्यावेळेला आपल्याला ते श्रवणादीमध्ये प्रतिबंध करत नाही. आणि तेच उद्भूत झाले तर मग ते प्रतिबंध करतात, त्यावेळेला आपलं पाठात मन लागत नाही. पण मग अशा वेळेला ते संस्कार उद्भूत होऊ लागलेत किंवा होत आहेत, ते प्रतिबंध करतायत, तर अशा वेळेला आपण दोष दर्शन करायचं आणि त्याची त्या प्रतिबंधाची निवृत्ती करायची. किती एखादा भुकेने व्याकुळ झालेला आहे, माऊली म्हणतात, आणि त्याच्यासमोर ताट वाढलं आणि आता त्याला माहिती आता काहीच नाही, तो म्हणतो त्याला 15वा 12वा आणि 15वा अध्यायाचा विलंब सुद्धा सहन होत नाही. ते वदनी कवळतो म्हणतो तुम्ही घ्या, मी कवळ घेतो, तुम्ही वदनी कवळ म्हणा. म्हणजे इतका त्याला ते दिरंगाई सहन होत नाही. पण असाही भुकेलेला असला, पण त्याला त्यावेळेला सांगितलं, बाबा रे, जे तू हे अन्न खातो ना त्याच्यामध्ये विष आहे, तर तो ते जेवेल का? कारण त्याचा पुढचा परिणाम त्याला दिसतो, कारण पुढची दक्षिणा घ्यायला मी राहणार नाही. आणि त्याला जर म्हटलं नाही तुला आता 50 कमी वाटत असेल तर 500 देतो, तरी तो जेवत नाही, कारण तो म्हणतो 500 घ्यायला 5 मिनिटं तरी माझा प्राण राहिला तर. माऊली म्हणतात विषय रांधिली रस सोय, जै जेवणारा ठावी होय, तै तो ताटची सांडून जाय जे परी. म्हणजे त्यातलं तो तैशी संसार आहे समजता, जाणे जे जे अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. म्हणजे जे उद्भूत संस्कार होऊ लागले तर दोषदर्शनाने त्याचं निरसन करावं. अनुद्भूत असेल तर ते आपल्याला प्रतिबंध करत नाही. असा जो अभ्यंतर कशा आहे म्हणजेच विक्षेपता असा असेल तर तिचा अधिकार आहे श्रवणामध्ये समाधीमध्ये. पण जर बाह्य अनात्म पदार्थ, मग देव वासनेमध्ये 3 प्रकार, लोक वासनेमध्ये 3 प्रकार आणि शास्त्र वासनेमध्ये 3 प्रकार, असं जर असेल तर त्या विक्षिप्त वृत्तीचा समाधीमध्ये अधिकार नाही. असा एकंदर गोषवारा या परिच्छेदाचा आहे, जो आपल्याला नकाशात दिला. आता इकडे काय देतात त्या पंक्ती आपण वाचून हा विषय पूर्ण करू. निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्याचे निवृत्तीचा उपाय. निर्विकल्प समाधीमध्ये हे जर विघ्नच करणारे हे चौघे असेल तर कशा करता यांचं ध्यान करून घ्यायचं, असं जर आपल्या मनामध्ये संधी आला तर बाबाने एक वाक्य सांगितलं होतं, शत्रूचा जर निपात करायचा असेल, त्याच्यावर आपल्याला विजय संपादन करायचा असेल, तर त्याच्या ताकदीचा सामर्थ्याचा परिपूर्ण अंदाज अगोदर घेतलाच पाहिजे. त्याच्या ताकदीचा सामर्थ्याचा परिपूर्ण अंदाज घेतला नाही तर सोन्याची देवगिरी तिला उद्ध्वस्त होण्याकरता वेळ लागत नाही. पण सामर्थ्याचा अगोदर परिपूर्ण अंदाज घेतला तर आपलं रक्ष करून त्याचा कोथळा बाहेर काढता येतो. राजे शिव छत्रपतीने अगोदर कुशल नियोजन केलं, तिथेच अर्धा विजय झाला आणि मग शत्रूचा पाडाव केला, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवला. तसं हे शत्रूच आहे आपले परमार्थ पथावर आप निघालेल्या साधकाचे. तर या शत्रूचा अंदाज व्यवस्थित जर आला नाही तर आपल्याला त्यांना निपात करता येणार नाही, आणि मग आपल्यालाच ते निपातित करतील, आपल्यालाच पानिपत अनुभवाला देतील. त्याकरता आपल्याला त्यांचा जर निपात करायचा असेल, त्या शत्रूचं हनन करायचं असेल, तर त्यांचं स्वरूप काय आहे, ते कशा स्वरूपाचे आहे, त्यांचं सामर्थ्य कुठपर्यंत आहे ते कळून घेऊन त्यांच्या निवृत्तीचा उपाय काय हे कळून घेण्याकरता या चौघाचं स्वरूप आपल्याला सांगतात. ते म्हणजे समाधीच्या आदल्या दशेमध्ये, आरंभाच्या काळामध्ये साधकाला साधनेपासून पथभ्रष्ट करणारे किंवा श्रवण करणाऱ्या साधकाला श्रवण जी क्रिया आहे, कारण इथं मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. पण ते श्रवण कसं घडलं पाहिजे, उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. षडलिंगपूर्वक ते घडलं पाहिजे आणि षडलिंगपूर्वक श्रवण करण्याकरता हे मधले प्रतिबंध नसले पाहिजे. तर त्या प्रतिबंधाचं स्वरूप काय ते आपल्याला सांगतात. वास्तव निर्विकल्प समाधीचे विघ्ने व त्याचे निवृत्तीचे उपाय. निर्विकल्प समाधी सिद्ध होण्यापूर्वी लय कोणता गुण प्रधान म्हटलो आपण, लय हा तमगुण प्रधान आणि विक्षेपाने कशा आहे रजगुण प्रधान, रसस्वाद सत्वगुण प्रधान. अशी समाधीच्या पूर्वी किती विघ्न झालीत, 4 विघ्ने होतात. त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची काय सांगावे, म्हणजे त्याज्य ते त्याजावया लागे. माऊली म्हणतात घासा आतील हरळू फेडिता लागे मिळू, परी तो खडळू सांडवाची की. तुकोबराय म्हणतात निवडावे खडे तरी दळणी ओझ घडे, किंवा निवडावे तण शेत करावे राखण. बरोबर ना. तर तशा पद्धतीने हे दोष बाजूला सारण्याकरता त्यांचं स्वरूप आपल्याला पहिले कळून घेणं गरजेचं आहे. तर काय म्हणतात बघा, त्यातला पहिला आहे लय. आळसाने किंवा झोपीमुळे
वृत्तीचा जो अभाव होतो, वृत्तीचा अभाव होणं म्हणजे एकतर झोपेत म्हणलं तर वृत्ती कारणात लीन होणं, आणि आळसाने म्हणलं तर वृत्ती ठप्प होणं, दिंगमूळ होणं, म्हणजेच तिचा अभाव होणं, आपलं चालू विषय ग्रहण करण्याकरता ती असमर्थ ठरणं. मग तो लय त्यात मग त्या बघा, ब्रह्मानंदाचं भान वृत्ती कारणात लीन झाल्याच्या नंतर होईल का वृत्ती ठप्प झाल्याच्या नंतर होईल का ब्रह्मचिंतनाने होईल? ब्रह्मचिंतनाने वृत्ती ब्रह्माकार होईल आणि मग ब्रह्मानंदाचं भान होईल. पण आळसाने ती ठप्प होते आणि झोपेत ती कारणात लीन होते, म्हणजे तिचा अभाव होतो. मग ब्रह्मानंदाचं भान होईल कसं? म्हणून आळस नको, आपलं आळस नको किंवा झोप नको, आणि कंसात हे दोन्ही नको, म्हणजेच लय नावाचा दोष नको. म्हणून म्हणतात काय करावं, तर त्यात ब्रह्मानंदाचं भान होत नाही, म्हणून योग्याने म्हणजे योगाचं फल निर्विकल्प समाधी आपल्याला साध्य व्हावं असं ज्याला वाटतं त्या साधकाने सावध राहावे. आणि त्या सावध राहण्याच्या भूमिकेलाच काय म्हणतात? चित्त संबोधन. म्हणजे आपल्या चित्ताला संबोधित करावं, त्याची समजूत घालावी. या दोषाला जर तू जवळ केलं तर तू स्वरूपाला विसरशील, आणि स्वरूपाला विसरला का विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे 84च्या. म्हणून त्या चित्ताला प्रेमाने समजून सांगितलं तर त्याकरिता पागे जो फेरा झाला आणि त्यातून सुटण्याचा हा सुवर्णक्षण आहे. याच्यात जर पुन्हा तू त्या विकाराला जवळ केलं तर पुन्हा तीच गती होईल. मग किती जन्म झाला फेरा. तर त्याकरता त्या विकाराला तू जवळ येऊ देऊ नको, असं चित्ताला संबोधित करणं म्हणजे चित्ताची समजूत घालणं, याला चित्त संबोधन असं म्हणतात. नंतर दुसरा विक्षेप. विक्षेप म्हणजे काय, तर विक्षेपाकरता त्यांनी एक गोड हे रूपक सांगितलं बघा. काय आहे, हे असतं चिमणी, एखादं पक्षी, चिमणी सारखा छोटा पक्षी आहे. अंगणामध्ये आपण दाणे टाकले की तो दाणे टिपण्याकरता येतो, आणि तेवढ्यात घरातलं मांजर बाहेर येतं, आणि ते चिमणी पक्षी पाहतो, आणि तो मांजराला घाबरून इतका भय व्याकुळ होतो का त्याला त्या धांदलीमध्ये त्याचं जवळच घरट्यामध्ये त्याचं एक तर दारच सापडत नाही, किंवा दार सापडलं तरी त्या भय व्याकुळतेमुळे ते जाऊन पुन्हा बाहेर येतो आणि मांजराचा तो भक्ष्य होतो. हा प्रसंग आहे. कोणता दोष समजण्याकरता? विक्षेप. तसं या ठिकाणी घरटं कोणतं आहे ना, घरटं आहे आपलं आत्मस्वरूप ब्रह्म. आणि पक्षी कोण आहे, तर या ठिकाणी जीव आत्मा हा एक प्रकारचा पक्षी आहे, आणि तिथे मांजर म्हणजे बोका कोण आहे, काळरूपी बोका आहे. आणि त्याच्या तावडीतून सुटण्याकरता तत्चिंतनम तत्कथनम हे करणारा साधक आहे. पण तो काय होतो, धान्य वेचण्याकरता म्हणजे निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमस्थान कोपी गोवा म्हणून ते जमण्या करण्याकरता तो बाहेर जातो. पण बाहेर आल्याच्या नंतर घडी घडी काळ वाट याची पाहे, तो अचानक झडप घालून याला गडप करण्याकरता येतो. पण तेवढ्यात हा धावतो कुठे? वृत्तीलीन करण्याकरता आपल्या घरट्यात म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये. पण भय व्याकुळतेमुळे, काळाची भीती असते ना, त्या भय व्याकुळतेमुळे वृत्ती एकदम ब्रह्माला विषय करत नाही. मुळात ब्रह्म सूक्ष्म आहे, म्हणजे याचा अर्थ ते परिच्छिन्न आहे असं नाही, कारण जी वस्तू जितकी सूक्ष्म असते तितकीच व्यापक असते. पण त्या ब्रह्माला, सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्माला, दृश्यतेत वगैरे बुद्ध्या सूक्ष्म सूक्ष्मदर्शिवी त्या सूक्ष्म असणाऱ्या ब्रह्माला अंतकर्म वृत्तीने विषय करण्याकरता ते एकदम होत नाही, तो अभ्यास करावा लागतो. म्हणून ज्ञानोबराय काल आपण ओवी म्हटलो, वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावाया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे, किंवा तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर आस्वादवा जावं. अशा पद्धतीने त्याला अगोदर अभ्यास करावा, म्हणजे जेणेकरून काळ येण्याच्या अगोदर मरणाई आधी राहिलो मरून त्या स्वरूपाला जाणून आपल्या शांती, आपल्या गुरुवर्य वैराग्यमूर्ती घुलेबाबाच्या भाषेत बोलायचं झालं तर बुवा, तो येण्या अगोदर आपली ओळखुटी बांधून तयार असावं, बाबाचं वाक्य आहे. आणि तो येण्या अगोदर ओळखटी बांधून तयार असणं करता कोणता दोष नसावा, विक्षेप दोष नसावा. मग त्याचं स्वरूप सांगताना काय बोलतात बघा. विक्षेप म्हणजे मांजरादिकाच्या भयाने चिमण्यादी पक्षी आपल्या कोट्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भय व्याकुळतेने कोट्याचे स्थान तात्काळ दिसत नाही, आणि म्हणून पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. हा दृष्टांत झाला. सिद्धांत त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ काय आहे, दुःखाच कारण आहे असे जाणून अद्वैत आनंद भोगण्याकरिता वृत्ती प्रयत्न करते. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळे काही काल वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय तात्काळ चैतन्य स्वरूपानंदाचा लाभ होत नाही. कारण पी हळद आणि हो गोरी असं चालत नाही, बाबांचं वाक्य आहे.
आणि दुसरे एक ते स्वामीचं वाक्य बाबा म्हणत असतात, खाते क्या गाल नाते की का बाल, कभी छुपते नाही लेकिन सबर चाहिए. आणि तुकोबऱ्यात तेच सांगणे, तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन, किंवा तुका म्हणे येथे न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. मग माऊलीत सांगणे, हळूहळू ढाळे ढाळे केऊ तिने एके वेळे, त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. त्यांनी एकदम वृत्ती लगेच गेला आणि ब्रह्माला तिने विषय केलं असं होत नाही, तर अभ्यासाने होईल. मग अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे आणि व्याघ्र सर्प प्रांजळे केली की, म्हणून त्याने तो अगोदर अभ्यास करावा. म्हणून म्हणतात की स्थिरता केल्याशिवाय तात्काळ चैतन्य स्वरूपानंदाचा लाभ होत नाही. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते, त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेस काय म्हणतात, विक्षेप म्हणावा, विक्षेप म्हणतात. आणि म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या काय करावं, त्याने दोष भावनेने, जसं दोष दर्शन पुढचं कळालं ना, जसं एखाद्या लेकराला त्या अग्नीकडे गेल्याच्या नंतर त्याला सांगितलं आपण, चटका बसतो, भाजतं, पोळतं, जखम होते, तर ते जात नाही. त्यातले काही काही कार्टे आघाव सांगून ऐकत नाही, पण एकदा भाजलं ना त्याला, मग त्याला जाऊ द्यायचं. एकदा पोळलं ना, मग त्याला हास ओढत जर नेला ना, तर ते मागे ओढतं, पण तिथपर्यंत जात नाही. तसं वृत्तीला एखाद्या वेळेला दुःख जर त्याला भोगलं का, त्याला मागच्या दुःखाची स्मृती करून दिली का, वृत्ती मग अनात्म पदार्थाकडे जात नाही. म्हणून म्हणतात अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या दोष भावनेने योग्याने, म्हणजेच योग साध्य करू पाहणाऱ्या साधकाने वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. म्हणजे कोणता दोष, विक्षेप दोषाचं आहे ना, वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये म्हणजे काय करावं, पारमार्थाच प्रतिबंध अशा स्वाभाविक विषय वासनापासून मनाला, वृत्तीला, नामचित्ताला आवरणं, यास काय म्हणतात, शम असं म्हणतात. असं पहिल्या तरंगात आपण विचार केला, मग तोच या ठिकाणी सांगतात. म्हणजे विक्षेप दोष निवृत्ती करण्याकरता क्षम नावाची साधना आपण साधकाने केली का, विक्षेप नावाचा दोष जो प्रतिबंध आहे त्याचं निरसन करता येतं. म्हणून म्हणतात या विक्षेप नाशाच्या प्रयत्नास क्षम असे म्हणतात. पुढचा आहे कषाय. कषाय म्हणजे काय, त्याच्यात येणाऱ्या आता 5 वृत्ती चित्ताच्या भूमिका त्याबद्दल बोलतात बघा. कषाय रागादी दोषास कषाय म्हणतात. तो 2 प्रकारचा आहे, एक बाह्य आणि 2 आभ्यंतर, असा 2 प्रकारचा आहे. आता बाह्य कषाय म्हणजे काय, तर वर्तमान श्रीधन पुत्रास काय म्हणतात, बाह्य कषाय म्हणतात. म्हणजे वर्तमान काळात आपले असणारे जे श्रीधन पुत्र मित्र काय असेल त्यांच्यामध्ये वृत्ती गुंतणं हा बाह्य कषाय आहे. आणि मागे होऊन गेले होऊन न चले आता काही, पण त्याचे संस्कार अंतकरणातून जात नाही, त्याला म्हणायचं अंतर कषाय. ते सांगतात बघा, भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्य हे अंतर कषाय. आपण म्हणलो ना, ते भूतकाळात आपण होतो काय, पण आता आपल्याकडे थोडं व्यवसाय करण्याकरता एक ताक तरी आलेलं आहे, आणि मग भविष्य काळात मी असं करेल, त्यात वर्तमान काळ व्यर्थ केला आणि ताकही त्यांनी सांडून दिलं, म्हणून अंतर मनोराज्य. तरी कोणता कषाय झाला, अंतर कषाय. म्हणजे थोडक्यात सरळ बाबांचं वाक्य आहे, भूतकाळाच्या भीतीत आणि भविष्यकाळाच्या चिंतनात, भविष्यकाळाच्या चिंतेत वर्तमान काळ चिंतनात न जाता तो मनोराज्यात जाणं, याला अंतर अभ्यंतर कषाय असं म्हणतात. आणि असं बऱ्यापैकी माणसाचं होतं. पण पुन्हा गोलेबाबांचंच वाक्य, वा तुम्ही ह ब प म्हणता, प पु गुही लावता आणि तरी चिंता करता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तर मग तुम्ही जर ह ब प म्हणत असाल तर तुम्ही भूतकाळाची भीती बाळगू नका, भविष्यकाळाची चिंता करू नका, वर्तमान काळ चिंतनात घाला. तुमची चिंता त्याला लागेल. काय आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा आपण त्याचं चिंतन केलं का, त्याला आपल्याला तरी अनेक काम आहे आणि ते करून त्याचं चिंतन करणं आहे, पण त्याला आपल्या कामाअतिरिक्त दुसरं कामच नाही. भक्त समागमे सर्व भावे हारी न सांगता करी सर्व काम. खरं जगाच्या मध्ये तर सुद्धा तो येतो, तो केवळ भक्ता करताच येतो. नाही तर आपल्या संकल्प घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, त्याच्या संकल्पाने तो उत्पत्ती स्थिती प्रलय करू शकतो. त्याला अवतरित होण्याचं काय कारण आहे, तो अवतार केवळ जो घेतो, निर्गुण अव्यक्त ते आकार आले रूपा आले गुणवंत, असा गुणगण निधान कशा करता होतो, केवळ भक्ता करता होतो. त्यामुळे आपण फक्त त्याचं चिंतन करायचं, चिंता त्याच्यावर सुपूर्त करायची. ते एकवटून जी क्षणी अनुसरले का माझी वाहनी, तो तयाची चिंतवणी मजची पडेली. म्हणून अंतर कशाय त्यागायचं असेल तर ते परमात्म्याचं चिंतन करावं.
म्हणून म्हणतात भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्यास अंतर कषाय असं म्हणतात. कषाय दोष योग्याचे ठिकाणी संभवत नाही. म्हणजे का? त्याचं कारण सांगतात. कारण चित्ताच्या किती भूमिका आहेत? 5 भूमिका आहेत. त्यातली पहिली क्षेपता, 2 मूढता, 3 विक्षेपता, 4 एकाग्रता आणि 5वी निरोधता. आपण म्हटलो समाधीमध्ये पहिल्या 2 नको. कोणत्या? क्षेपता आणि मूढता. शेवटच्या 2 हव्या त्या एकाग्रता आणि निरोधता. आणि मधली 3 विक्षेपता ही चालते पण आणि चालत नाही पण. हाच विचार परिच्छेदाच्या शेवटपर्यंत आहे. मग कोणत्या भूमिकेत ती चालते आणि कोणत्या भूमिकेत चालत नाही ते आता बोलतात बघा. त्या अगोदर थोडा परिचय पण देतात त्यांचा, जो आपण मागे आत्ताच बघितला. तर पहिली कोण आहे मग? क्षेपता, म्हणजे त्याला क्षिप्त वृत्ती असं म्हणतात. आणि ती म्हणजे काय? तर त्याचं लक्षण करतात लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना. तर आपण म्हणलो लोकवासना 3, प्रत्येक 3 आहे. तर दोन्ना महाराज देगलूरकर यांच्या एका मालिकेत वाचलेल्या प्रत्येकाचे त्यांनी 3 प्रकार सांगितले होते. तर लोकवासनेमध्ये 3 आहेत. म्हणजे लोकात माझी पूजा व्हावी, त्याग केला पूज्य ते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरुणी राहणे आणि ते जाणावे राजस. चिरंजीव पदामध्ये बोलतात. म्हणजे लोकात माझी पूजा व्हावी. नंतर मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुका म्हणे एका मरणीची सरे, काय वेचुनी आपली जीविते आणि मिळविती कीर्ती ते, असं ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाला समजून सांगताना भगवंताच्या मुखात. म्हणजे जगात आपली कीर्ती व्हावी. आणि दुसरी आहे मान मान्यता. कारण संभावितसे चा कीर्तीर मरणादती इच्छते. म्हणजे अपमान संभावित मनुष्याला मरणापेक्षा भयंकर असतो. तो एक वेळेला आनंदाने मृत्यूला आलिंगन देतो, पण अपमान नको. म्हणजे याचा अर्थ काय झाला? लोकवासनेमध्ये माझी पूजा व्हावी, माझ्या जगात कीर्ती व्हावी आणि लोकांमध्ये मला मान सन्मान प्राप्त व्हावा. ह्या 3 काय आहे? लोकवासनेचे प्रकार आहे. त्याच्यानंतर देहवासना. देहवासनेमध्ये 3 प्रकार आहे. मी सुंदर दिसावा, त्याच्याकरता आपल्याकडे नाही एवढा प्रकार. तसं आपल्याहीकडे जे अध्यात्म विषयामध्ये फारसे रंगले नाहीत, तर त्यांच्याकडे पाहिलं तर ते सुद्धा या सगळ्या गोष्टी शेंत द्रव्य वगैरे सगळं वापरताना आपल्याला दिसतात. तर ते एक प्रकारचं मी सुंदर दिसावा, हे काय आहे? देहवासनाचं आहे. नंतर माझं आरोग्य चांगलं राहावं, ही देहवासना आहे. आणि मला आयुष्य भरपूर लाभावं, ही देहवासना आहे. म्हणजे सुंदर दिसावं त्याच्याकरता लोक किती किती सर्जऱ्या करतात. आपण त्या सिनेमा क्षेत्रात जर पाहिलं तर या गोष्टी आपल्याला जाणवतात. सुंदर दिसण्याकरता किती किती ते मेकअप करतात. म्हणजे आमच्या शेजारी, आता नाव विचारू नका, विवाह सोहळा आपल्या खेळगावमध्ये. तर कदाचित युवराज महाराजला लक्षात पण येईल ते. तर त्या वधूच्या आईने लग्नामध्ये जो 1 तासाचा मेकअप केला तो 50,000चा केला. म्हणजे 1 तासाचा जो मेकअप, त्याला जर 50,000 रुपये घालवत असेल तर किती सौंदर्य वासना असेल, कल्पना करा. आणि मग ते ऐकूनच आपल्याला सारख्याला चक्कर येते. म्हणजे हे काय सौंदर्य वासना आहे. नंतर आरोग्य वासना आणि आयुष्य वासना असते का आपल्या ठिकाणी आपल्याला भरपूर आयुष्य असावं. याचा अर्थ एखादा साधक साधने करता जर आयुष्याची कामना करत असेल तर तो साधन म्हणून पाहत असेल तर तो भाग गौण आहे. पण देह हेच मी आहे आणि मग तो सुंदर दिसावा, त्याला आरोग्य राहावं आणि त्याचं आयुष्य वाढावं याच्याकरता होत असेल तर ती अनात्मा वासना आहे, ही देहवासना. आणि शास्त्र वासनेमध्ये 3 प्रकार आहेत. पाठांतर माझं चांगलं व्हावं हे आपल्याकडे आला होता. आणि नुसतं पाठांतर नाही, बहुशास्त्राचं पाठांतर व्हावं. म्हणजे अनेक शास्त्र. वृत्तीप्रभाकर काय म्हणतो मला लगेच सांगता आलं पाहिजे, विचारसागर काय म्हणतो लगेच कळालं पाहिजे. तर अशा बहुशास्त्र वासना आणि अनुष्ठान वासना, सांगितलेलं प्रत्येक माझ्या अनुष्ठानात यावं. तर ह्या सगळ्या शास्त्र वासनेमध्ये बोलणारे 3 प्रकार आहे. याचा अर्थ ह्या आपल्याकडे असाव्या का नसाव्या, तर मधल्या साधक दशेमध्ये साध्यापर्यंत जाण्याकरता त्या गरजेच्या आहेत. पण त्यामध्येच परिपूर्ण असेल तर ज्ञानोबराय काय गुढ ओवी देतात, मीच ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख नव आहे, विषय ज्ञान होय गगना एवढा. म्हणजे आपलं ज्ञान स्वरूप आपण आहोत,
ते त्याला आपण मुकलो याचा त्याला वाईट वाटत नाही, पण अचानक ते प्रमाण मला आठवलं नाही, ती ओवी माझी उपस्थित झाली नाही, याचा अंतःकरणामध्ये भयंकर हळहळ लागते. याचा अर्थ लागू नये असं नाही, साधक दशेमध्ये ते आपलं सगळं उपस्थित असलंच पाहिजे, त्याच्याकरता आपण जीवन व्यतीत केलं पाहिजे, पण हेच म्हणजे परिपूर्ण आहे या भ्रमात राहता कामा नाही. तर याच्याद्वारा ज्याच्याकरता एवढं आपण जीवाचं रान केलं ते त्याला मात्र विसरता कामा नये, अन्यथा ही सुद्धा एक प्रकारची अनात्म वासनाच आहे असं या ठिकाणी बोलतात. आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची अंगा घडीजे, मग आपली स्वस्ती सहजे आपण केले, मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी, असं माऊली म्हणतात. मग ते मुळात ध्येय ते आहे, त्या ध्येयापासून विनमुख होता कामा नये. नाहीतर मग हा सुद्धा आपला एक प्रकारचा विक्षेप ठरू शकतो, असा सावधानतेचा इशारा आपल्या साधकाकरता दिला. लोकवासना, ध्येय वासना आणि शास्त्र वासना, तीन 9 हे सगळे कशामध्ये येतात? क्षिप्त वृत्तीमध्ये येतात, म्हणजेच क्षेपता. ठीक ना? बघा पुढे, इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम, जी दृढ अनात्म वासना तिला क्षेपता असं म्हणतात. नंतर पुढची काय होती? विक्षेपता, त्याचं लक्षण आळस आदी, आळस आहे ज्याच्या आधी, आणि पुढचे मग कोण? निद्रा आणि प्रमाद. कारण तमस्त्वम आज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम, प्रमाद आलस्य निद्राभी तन्निबध्नाती भारत. म्हणून आळस आदी म्हणले का, निद्रा आदी म्हणलं का, म्हणजे आळस, निद्रा आणि प्रमाद हे तमगुणाचं एक प्रकारचं बंधन म्हणतो आपण. गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. म्हणून निद्रा, आळस आदी तमगुणाचा परिणाम, तिला काय म्हणतात? मूढता. आणि तिसरी पुढे विक्षेपता, त्याचं लक्षण करतात ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती, त्यास विक्षेपता म्हणतात. आपलंच श्रवणात प्रवृत्त होताना क्वचित बाह्य प्रवृत्ती होते. मला बऱ्याच वेळेला एखादी पंक्ती मी डबल वाचतो, याचं कारण काय होतं? त्यावेळेला मन सांगताना सुद्धा कधी बाहेर जातं मलाही कळत नाही. इतकं म्हणजे मन इतकं धोकेदायक आहे ना, ते कधी मनुष्याला दगा देऊन ते खेड्यापाड्यात म्हणतात गुंगारा मारायला जातं, सांगता येत नाही. पण नंतर ती पुन्हा पंक्ती काय वाचावी लागते, माणसाला वाटतं अरे असं काय होतं, ती त्यावेळेला ती एकाग्रता भंग झालेली असते आणि असं होतं. म्हणजे इतकं हे विक्षेप भयंकर आहे. म्हणून म्हणतात ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते, त्यास विक्षेपता म्हणतात. अंतकरणाचा, आता ते पुढची चौथी काय? एकाग्रता. अंतकरणाचा अतीत आणि वर्तमान परिमाण समानाकार होणं, म्हणजे भूतकाळातली, चालू वर्तमान काळातली उठणारी प्रत्येक वृत्ती आत्म्याला विषय न करता, अनात्म्याला विषय न करता आत्म्यानेच तिला विषय करणं, आत्म्यालाच तिने विषय करणं. आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, ब्रह्मरूप आत्मा. आणि तो कसा आहे? सम आहे. म्हणजे सगळ्याच्या देहामध्ये आत्मा काय आहे? सम आहे. आणि ब्रह्मही सम आहे. म्हणजे ब्रह्म सर्वगत सदा सम, जे तर अनुमात्र नाही विषम. मग अशा ब्रह्मालाच त्या आतीत आणि वर्तमान वृत्तीने विषय करणं, त्याला एकाग्रता असं म्हणतात. म्हणून म्हणतात अंतकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम हा समानाकार होतो, त्यास एकाग्रता म्हणतात. त्याचा अभिप्राय अंतकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माशी विषय करतो. आतीत आणि बघा, समाधीकाली ब्रह्माशी विषय करतो, मग तुम्ही त्याला समानाकार म्हटले का म्हटले? त्याचं उत्तर देतात आतीत आणि वर्तमान परिणाम ब्रह्माकार होतो म्हणून समानाकार म्हटलेले आहे. कारण ब्रह्म सम आहे म्हणून, किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो, म्हणजे माझी वृत्ती काय राहो? एकाग्र राहो. पुढे पाचवी निरोधता, आणि त्याच एकाग्रतेच्या वृद्धीला काय म्हणतात? निरोधता. जसं ई किंवा ई याचा गुण काय आहे? ए आहे. आणि ई किंवा ईचीच वृद्धी काय आहे? आई आहे. ई किंवा ईचा गुण ए आहे, आणि ई किंवा ईचीच वृद्धी काय आहे? आई आहे. तसा इथे काय म्हणता येईल बघा आपल्याला सहज, या एकाग्रता, तर एकाग्रतेची वृद्धी कोण आहे? निरोधता आहे. म्हणजे प्रयत्नपूर्वक आहे ती एकाग्रता आहे गुणस्वरूपाच ठिकाणी. आणि प्रयत्न वाचून सहज वृत्ती आता आत्म्याला विषय करते, ती काय आहे? निरोधता आहे. म्हणजे एकाग्रतेच्या वृद्धीस काय म्हणतात? निरोधता असं म्हणतात. जसं ईच्याच गुणाला ये म्हणतात आणि वृद्धीला आई म्हणतात, त्या पद्धतीने उदाहरण म्हणून आपल्याला बोलता येईल.
त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. या अंतकरणाच्या 5 भूमिका म्हणजेच 5 काय आहे? अवस्था आहे. जशा आपल्या साधारण 3 अवस्था येतात, बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. मानवी जीवनाला कौमारम यौवनम जरा, काय सुरुवात? देनुस्मिन यथा दे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. जसे मानवी जीवनामध्ये बालपण, तरुणपण, वृद्धपण अशा 3 प्रधान अवस्था आहे, तशा चित्ताच्या प्रधान 5 भूमिका आहे, त्यालाच अवस्था असं म्हणतात. तर त्यातल्या 2 उपयोगाच्या नाही, पहिल्या शेवटच्या 2 आहे आणि मधली आहे नाही, तो विषय आता या शेवटपर्यंत पूर्ण करतात. बघा, त्यात क्षिप्त आणि मूळ. क्षिप्त म्हणजे किती वासना आहे त्यात? अनात्मा वासना किती? वर पाहिलेल्या अनात्मा वासना 3 आणि 3 त्रिक केलं तर 9, तर ती येतात क्षिप्त मध्ये. आणि मूढतेमध्ये 3 आळस, निद्रा आणि प्रमाद. तर या क्षिप्त म्हणजे 9 अनात्मा वासना आणि मूढ म्हणजे 3 आळस, निद्रा, प्रमाद या वृत्तीचा समाधीमध्ये वा श्रवणामध्ये अधिकार नाही. म्हणून म्हणतात बघा, क्षिप्त आणि मूढ अंतकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही. पण तिसरी कोण? विक्षेप. तर त्याबद्दल बोलतात बघा, विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे. आता विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे म्हणजे नाथबाबा तर म्हणतात क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा, व्यर्थ आपली वाचा शिणू नये. आता विक्षिप्त म्हणजे थोडक्यात बहिर्मुख ना. मग बहिर्मुख वृत्तीचा कसा बरं अधिकार असेल समाधीत किंवा श्रवणामध्ये, अशी आपल्याला सहज शंका येते. तर ती शंका घेऊन अभिप्रेत्य परिहाराने शंकाही घेतात आणि त्याचं उत्तरही देतात. काय म्हणतात बघा, विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे असं म्हणता क्षणी पूर्वपक्ष बघा, म्हणजे अभिप्रेत्य परिहाराने. अहो, समाधीमध्ये तर एकाग्र आणि निरोधरूप म्हणजे शेवटच्या 2 वृत्ती, एकाग्र आणि निरोधरूप अंतकरण असावे लागते. रागादी दोषरूप कषायाचा समाधीमध्ये विघ्न आहे. रागादी दोषरूप कषाय आहे ना, त्याचा समाधीमध्ये तो काय आहे? एक प्रकारचं विघ्न आहे. पहिल्या 4 सांगितल्या त्यातला तिसरा कषाय, त्याचा समाधीमध्ये काय आहे? विघ्न आहे. मग विक्षिप्त अंतकरणास काय विक्षिप्त अंत म्हणजे कषाय जर समाधीत चालत नसेल तर विक्षिप्त अंतकरण म्हणजे एक प्रकारचा कषायच आहे. मग त्याचा समाधीत अधिकार असेल कसा? तर विक्षिप्त अंतकरणास समाधीचा अधिकार कसा? असा एक प्रकारचा अभिप्रेत्य परिहाराने शंका घेऊन त्याचं उत्तर देताना म्हणतात, याचे समाधान असे आहे की कषायामध्ये किती प्रकार पाहिले? 2 प्रकार पाहिले. आणि अभ्यंतर श्रीधन पुत्रादीची आसक्ती, तो कोणता कषाय? बाह्य कषाय, वर्तमान असणारे श्रीधन पुत्रादीचा. आणि आतलं मनोराज्य, भूतकाळाची भीती आणि भविष्यकाळाची चिंता, आणि त्यामध्ये वर्तमान काळात चिंता न जाताना चिंतेत नाम मनोराज्यात जाणं, हा कोणता कषाय म्हटलं आपण? आंतर कषाय. अशा कषायामधले जे 2 प्रकार आहे, बाह्य किंवा आंतर, जे रागाधिक ते क्षिप्त अंतकरणा त्या क्षिप्त अंतकरणात असतात. आता अंतकरणाची किती भूमिका पाहिल्यात? 5 आहे ना. तर पहिली कोणती आहे? क्षेपता. आणि तिसरी विक्षेपता आहे ना. तर पहिली जी क्षेपता आहे ना त्यालाच इथं क्षिप्त म्हटलेलं बरं का. पहिली क्षेपता आहे ना त्यालाच म्हणले क्षिप्त. आणि क्षिप्त म्हणजे त्या अनात्मा असणाऱ्या लोकेशना, दारेशना, शास्त्रेशना वगैरे त्या मोडणाऱ्या. तर बघा, क्षिप्त अंतकरणात असतात. बाह्य किंवा अभ्यंतर जे रागाधिक ते कोणत्या अंतकरणात आहे? क्षिप्त अंतकरणात आहे असतात. म्हणून त्याचा समाधीत अधिकार नाही. आणि त्या अंतकरणाचा समाधीविषयी अधिकार नाही, हे खरे आहे. हे खरे आहे. म्हणजे थोडक्यात बाह्य कषाय असेल तर त्याचा समाधीत अधिकार नाही. पण आभ्यंतर कषाय असेल, कशा रूपाने? संस्कार रूपाने, तर त्याचा समाधीत अधिकार आहे. पण त्या संस्कारामध्ये किती प्रकार म्हटलं होतं आपण? 2, उद्भूत आणि अनुद्भूत. उदाहरण कशाच पाहिलं? काडीपेटी. तर काडीपेटीत अग्नी आहे आणि तो वातीशी येऊन लावला तर तोही अग्नी आहे. पण बाहेरचा अग्नी, तो वातीशी आलेला, तो कोणता आहे? उद्भूत आहे, प्रगट आहे. आणि एक जो आहे तो काडीपेटीत, तो अनुद्भूत आहे. तसे संस्कार काही उद्भूत असतात आणि काही अनुद्भूत असतात. जे अनुद्भूत आहे ते प्रतिबंध करत नाही. जे उद्भूत आहे त्याचा निरोध करावा. कशाने? दोष दर्शनाच्या द्वारा. म्हणजे विषय रांधिली रससोय किंवा अंगणसोय आलिंगना प्रेताची, असं दोष दर्शन केलं का मनुष्य तिकडे पुन्हा जात नाही. म्हणजे परिणामाची नजर ठेवली का त्याच्याकडे जात नाही. मग अशा अंतकरणाचा समाधीत अधिकार आहे असं इथे बोलतात. बघा पंक्ती, परंतु पूर्वी अनेक जन्मात अनुभव केलेले जे बाह्य अभ्यंतर म्हणजे अंतर आणि बाह्य काय कशा विषय आणि त्या विषयाचे असणारे अंतकरणातले संस्कार, मग बाह्य अभ्यंतर
राग द्वेष, राग म्हणजे बाह्य विषयाबद्दल असणारी आसक्ती, द्वेष म्हणजे त्याच्याबद्दल असणारी घृणा. तर त्याचे सूक्ष्म संस्कार कुठे असतात? अंतःकरणात. पण कोणत्या अंतःकरणात नाही? ते क्षिप्त अंतःकरणात नाही, क्षिप्त भूमिकेत नाही. कोणत्या आहे? विक्षिप्त अंतःकरणात. विक्षिप्त अंतःकरणात संभवतात. म्हणून केवळ राग द्वेषाचेच नाव कशाय आहे का? बोला. केवळ राग द्वेषाचे नाव कशाय नाही तर कशाचे आहे मग? त्या राग द्वेषाचे असणारे जे संस्कार आहे त्याचे नाव काय? कशाय आहे. आणि संस्काराचा समाधीकाली अंतःकरण वृत्तीत संभव आहे. समाधी कालात सुद्धा संस्कार राहू शकतात की नाही? आता बघा ना, आपले कितीतरी ओव्या, कितीतरी अभंग, एखादा वादक असेल तर कितीतरी बोल, गायक असेल तर किती ते चाली, आता सध्याला अंतःकरणात नाही का? पण त्याचं कशाचं स्मरण आहे आपल्याला? कशाचंच नाही. मग त्याचे संस्कार आहे, पण ते कसे आहेत? अनुभूत आहे. म्हणून त्यांनी आपल्याला आता श्रवणाला प्रतिबंध करतात का? नाही करत. पण तेच जर उद्भूत झाले, गायन करणं चांगलं नाही, चांगलं आहे, पण पाठ करत असताना तिथेच एखादी चाल आपल्याला आठवली म्हणजे आणि तिथंच मन गुणगुणलं, तर खरं सांगा पुढचा पाठ लक्षात येईल का? मग तो संस्कार काय झाला? उद्भूत झाला त्यावेळेला. मग त्यावेळेस मनाला म्हणालो गायन नक्की कर, पण संध्याकाळी भजनात किंवा पाठ झाल्याच्या नंतर आता तू तिकडे जाऊ नको, आहे ना. म्हणजे दोष दर्शनाने काय करता येतं? त्याचा आपल्याला निरोध करता येतो. ते इथं सांगतात बघा. संस्कार त्या बघा, म्हणजे कशामध्ये किती प्रकार झाले? दोन. एक आभ्यंतर आणि एक बाह्य. बाह्य आहे ते श्रीधरपुत्राधिकाचा, त्या कषाय रूप असणाऱ्या विक्षिप्त वृत्तीचा समाधी किंवा श्रवणात अधिकार नाही. पण संस्कार रूपाने असणारा जो कषाय आभ्यंतर, त्याचा मात्र अधिकार आहे. ते आता सांगतात बघा. संस्कार समाधीकाली अंतःकरण वृत्तीत त्याचा संभव आहे. आणि राग द्वेषाचा उद्भूत संस्कार, म्हणजे खाली टिप्पणीत दिलं प्रगट, उद्भूत म्हणजे प्रगट व्यक्त. राग द्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे आणि अनुद्भूत नाही. मग समाधीमध्ये प्रवृत्त जो योगी अर्थात साधक, त्याचे राग द्वेष संस्कार उद्भूत होतील तर ते विषयाच्या दोषदर्शनाने त्याचा काय करावा? प्रतिबंध करावा. दोषदर्शनाने प्रतिबंध होतो की नाही? आपण म्हणलं ना, त्याला वदनी कवळ घेता हा सुद्धा विलंब सहन होत नाही. तो म्हणतो वदनी कवळ तुम्ही घ्या, मी कवळ घेतो. इतका तो आतुरलेला आहे. पण तरी तर त्याला कळालं त्याच्यात विष आहे, तर तो सेवन करेल का? पुढे 8 दिवस तुला आता काहीच भेटणार नाही. आता जर तू हे सेवन केलं नाही तरी तो काय म्हणेल? 8चे 16 दिवस नाही भेटलं तरी चालेल, पण मी हे सेवन करणार नाही. कशामुळे? पुढचं दोष दर्शन कळालं. तसं आपल्या काही गोष्टी चांगलेही असेल, पण त्या काळात आपल्याला जर त्या प्रतिबंध करत असेल ते संस्कार, तर या संस्कारामुळे माझी पुढची फार मोठी हानी होणार आहे. चालू विषय न कळाला तर याच्याकरता पुन्हा एकदा मला विचारसागर करावा लागणार आहे. असं जर पुढचं 1 वर्ष एका क्षणामुळे माझं वायाला जाईल, हे जर त्या मनाला समजून सांगितलं तर त्यावेळेला मन बाहेर जाईल का? म्हणजे उद्भूत संस्कार ते उद्भूत होऊ पाहतात. त्यावेळेला त्याचं दोष दर्शन केलं तर त्याला त्या मनाला जागेवर ठेवून आशा असणाऱ्या उद्भूत संस्कार दोष दर्शनाने त्याला थांबून आशा असणाऱ्या आभ्यंतर कषायाने युक्त असणाऱ्या विक्षिप्त अंतःकरणाचा सुद्धा समाधीमध्ये किंवा श्रवणामध्ये अधिकार आहे. कारण दोष दर्शनाने त्याची निवृत्ती आपल्याला करता येते. अशा अर्थाने बोलताना म्हणतात बघा, विक्षेप म्हणजेच कषायात. आता तुम्ही काय म्हणाल, मग विक्षेप आणि कषायामध्ये फरक राहिला तो काय? कारण मागे आपण सुरुवातीला किती दोष पाहिले? 4. लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद, आहे ना. त्यातला चित्ताच्या किती भूमिका पाहिल्यात? 5, आहे ना. त्यातल्या पहिल्या 2 भूमिकेचा अधिकार नाही. पहिल्या 2 भूमिका चालत नाही, शेवटची भूमिका चालते आणि मधली चालते किंवा चालत नाही असा विचार आपला चालू आहे. तर ती चालते पण आणि चालत नाही. जर बाह्य कषाय असेल तर चालत नाही आणि आभ्यंतर कषाय असेल तर चालतो. मग कषायामध्ये आणि विक्षेपामध्ये काही फरक आहे की काय? तर कषाय आणि विक्षेपामध्ये थोडंसं अंतर आहे. मग कषाय आणि विक्षेपामध्ये काय अंतर आहे ते पंक्ती बघा. विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात. ज्यावेळेला वृत्ती बाहेर फेकली जाते, लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना याद्वारा, तर त्याला काय म्हणणार आपण? बाह्य विषयकार वृत्तीस काय म्हणणार? कषाय का विक्षेप म्हणणार? विक्षेप म्हणणार. तिला काय म्हणणार? विक्षेप म्हणणार. आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने
ब्रह्माशी विषय न करता वृत्ती जर स्तब्ध होत असेल, ठप्प होत असेल, तर तिला काय म्हणणार? कषाय म्हणणार. मग बाहेर फेकलेली वृत्ती आत घेता येते, पण ती आतच आहे, पहिलीच ठप्प झाली, तिला काय करणार आहे ना. म्हणून कषायामध्ये विक्षेपामध्ये अंतर आहे. तर विक्षेप म्हणजे वृत्ती बाहेर फेकली गेली तो विक्षेप आहे, आणि अंतर्मुख वृत्ती रागादी दोष जे आहेत पूर्वीचे, ते संस्कारामुळे वृत्ती काय झाली, त्या उद्भूत संस्कारामुळे वृत्ती ठप्प झाली, तर तिला कषाय असं म्हणायचं. आणि अशा कषायाचा अधिकार नाही, पण ती विक्षिप्त वृत्तीचे संस्कार आहे, तिला आपण तिचा निरोध करू शकतो. कसं बोलतात बघा. बाह्य विषयकार वृत्तीस विक्षेप म्हणतात, आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने ब्रह्माशी विषय न करता स्तब्ध राहते, त्यास कषाय म्हणतात. म्हणून विषयाची ठिकाणी दोष दर्शन सहित योगाच्या प्रयत्नाने कशाची निवृत्ती करता येते? कषयाची. पण कोणत्या? उद्भूत संस्कारूप कषयाची आपल्याला निवृत्ती करता येते, निवृत्ती होते. आणि मग आता शेवटचा राहिला दोष कोणता? रसास्वाद. त्या रसास्वादाकरता 2 उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. सरळ उदाहरण आहे. आता एक जणाला म्हटलं, तुमच्या डोक्यावर हे 25 किलोचा बोजा आहे, हा 5 किलोमीटर घेऊन जायचा. तो म्हटला जातो, पण प्रयोजन अनुदिशन मंदोपी प्रवर्तते आहे ना. तुम्ही काय देणार? त्याला सांगितलं, 25 किलोचा बोजा 5 किलोमीटर नेऊन तुम्ही जर ठेवला तर तुला 500 रुपये भेटणार. मग तो म्हटला काय हरकत नाही, घेतला आणि तो निघाला. पण त्याला 1 किलो बोजा घेऊन सुद्धा चालायची सवय नव्हती, आणि त्याला 25 किलो बोजा 25 किलोमीटरच म्हणलो का, 5 किलोमीटर घेऊन जायचं म्हणलं तर त्याचे किती नाकी नऊ येईल. पण कसा तरी कणत कुतत 500 रुपयाच्या अपेक्षाने त्यांनी नेला. पण जाताना इतका व्याकुळ झाला, इतका कासावीस झाला. कधी एकदा 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्याला वाटायचं कधी 2 किलोमीटर जातो, कधी 3 किलोमीटर जातो, कधी 4, आणि शेवटी 5 किलोमीटरचे 5च पावलं राहिले तरी त्याला ते असह्य झालं. पण शेवटी त्याने एकदा बोजा टाकला, तो म्हटला रामकृष्ण हरी, सुटलो एकदाचा. इतका त्याला आनंद झाला. तो त्याच आनंदात जर तो रमला तर त्याला कशाचा लाभ होणार नाही? पुढच्या 500 रुपयाचा लाभ होणार नाही. म्हणून त्याच्यात त्याने रमावं का? ज्याच्याकरता एवढं जीवाचं रान केलं त्या 500 रुपये देणाऱ्याकडे पटकन जावं, बरोबर की नाही? पण तो तेवढ्यातच जर रमला तर त्याला ते भार निवृत्तीचा आनंद भेटला, पुढचा इष्ट लाभ होणार नाही. किंवा दुसरं उदाहरण, एक भीक माऊलीच्याच भाषेत, निदैवाचे परिवारी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, ते तर बैसून उपवासो करी का दरिद्री जे. तोवर भीक मागायला लागला. आंधळ्याला बाबा पांगळ्याला 1-1 पैसा धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुला लेकराला, दान पावलं बाबा दान पावलं, काहीतरी द्या, दान धर्म करा माय बाप आहे ना. तुम्ही बघा माऊलीच्या मंदिरासमोर घाटावर गेलं ना, हे सगळं मस्त ऐकायला भेटतं. माऊली माऊली असं म्हणतात. त्याच्यापेक्षा फुलावाल्याचा आवाज जास्त असतो, पण माऊली इकडे जोडे सोडा, इथे पिशी ठेवा. तर ते असं त्याला ऐकायला भेटलं, तो भीक मागायला लागला. त्याला म्हटलं, अरे वेड्या भीक काय मागतोस? तुझ्या पूर्वजाने या ठिकाणी सुवर्ण मोती पाचू हिरे माणिक अशा पृथ्वीहून किमतीचे रत्न आणि 7 कड्या तुझ्या खाली आहे असं त्याला कळालं. पण काय, त्या प्राप्त करताना जोखीम आहे. म्हणजे काय, त्याच्यावर सर्प आहे, धनाचा रक्षक. म्हणजे तो कस काय आला? म्हणजे तुझे आजोबा धनलोभी होते. तो का म्हणे, धन धनासाठी देती प्राण. त्यांनी स्वतः भोगलं नाही, दुसऱ्याला भोगू दिलं नाही. जाताना सुद्धा धनाचा लोभ न सोडता गेले. मरणोत्तर सुद्धा या धनाचं रक्षण मीच करेन म्हणून त्यांनी कणकीचा साप केला, कणिक पकवाजा लावणारी, आणि त्याच्याकडे पाहत पाहत गेले. कारण त्यांना ओवी माहिती होती, आगा मरणी जायचे आठवे. तो त्याची गती ते पावे, मातेचे तो स्मरावे पंडकुमारा. त्याच्याकडे पाहत पाहत गेले, आणि मृगद्याशीने मला तो मृगत्वाची पावला. तसे ते सर्पाचं त्याच्याकडे ध्यास घेऊन गेले, ते सर्प जन्मात आले, त्याचं रक्षण करतात. आता तुझे ते आजोबाने सर्प म्हणून आहे, पण ते आजही तुला ते मिळू देणार नाही. तुला त्यांना पहिले 1 घाव 2 तुकडे करावं लागेल, आणि मग ते धनाचा लाभ होईल. तो म्हटला ते मी करतो. मग त्याने पुष्कळ प्रयत्न केले, 4-2 मांत्रिक आणले. 4-2 मांत्रिक ते मंत्र न म्हणता तेच गेलेत. म्हणजे त्या आजोबाने त्यांनाच पहिला म्हणजे यमराजाची भेट घालून दिली. पण त्याने आणखी एक असा जबरदस्त बोलावला तांत्रिक मांत्रिक, का त्याने बरोबर स्वतःचाही बचाव केला आणि त्याची आजोबाची मंत्राद्वारा निवृत्ती केली. मग ह्याला इतका आनंद झाला का 5व्या बाबतीत आपल्याला यश आलं, आणि त्याच आनंदात तो राहिला. कशाचा? प्रतिबंध निवृत्त झाला याचा. तर पुढचा धनलाभ त्याला होईल का? उत्तर आहे नाही. असे 2 दृष्टांत दिले. तसं पहिला दृष्टांत त्या भारवाही पुरुषाला भार निवृत्तीतच आनंद मानला, तर पुढचा
त्याला निर्विकल्प समाधीचा आनंद भोगता येणार नाही. म्हणजे इथे सविकल्प समाधी आहे ना, त्याच्यात असणारे पहिले जे भ्रम जे दोष होतात ते निवृत्त केले आणि त्या सविकल्प समाधीतच जर तो रमला तर निर्विकल्प समाधीचा आनंद भोगता येणार नाही. किंवा आपण साधक मंडळी विचारसागर, पंचदशी, सगळं संत वाङ्मय हे प्रश्नांतर आहे, याच्या चिंतनात सांगणं आणि ऐकणं आणि लोकाला प्रबोधन करणं याच्यातच जर आपण रमलो तर एवढं ज्याच्याकरता करायचं आहे, जो आत्मस्वरूपाचा लाभ घ्यायचा तो होणार नाही. मग आपणची ज्ञानस्वरूप आहे हे गेले ते दुःख नवं आहे. आणि विषय ज्ञान होय गगना एवढा, मी एवढा मोठा कीर्तनकार, मी एवढा प्रवचनकार, मी वेदांताचार्य, एक असेच आचार्य झालेत. आणि त्या आचार्यांच्या पुढे बऱ्याच पंक्ती होत्या, नाव होते. आणि ते देहूमध्ये त्यांना एका महात्म्याने कीर्तनाला बोलवलं आणि त्यांचं कीर्तनाला ते गेले तिथे. पण गेल्याच्या नंतर त्यांनी तो बोर्ड वाचला, त्यांच्या फोर व्हीलरला पुन्हा त्यांनी स्टार्टर मारून ते आळंदीत आले. मी त्या सप्ताहाला हजर होतो. त्यांना फोन केला, बाबा तुम्ही आले नाही? म्हणले आलो होतो. मग येऊन तुम्ही मंदिरात नाही आले? म्हणले तिथून आता आळंदीत वापस आलो. म्हणले का? म्हणले तुम्ही ती पदवी का माझी पुढे टाकली नाही म्हणून मी निघून आलो. मला नाव विचारू नका. म्हणजे जोग महाराजाची आण घेऊन सांगतो, ही सत्य घटना आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. पण मला काही दिवस जगायचं, नाव विचारू नका. खरं ती मोठी असते आळंदीतली. आणि मग ते निघून आले. आता निघून आल्याच्या नंतर काय झालं, म्हणजे त्याच्यातच अडक नाही ना, तेवढ्यामध्ये तुम्ही जोकडून राहिला. मग पुढचा जो व्यापक आनंद आहे, अरे ज्या तुकोबऱ्याच्या अभंगावर तुम्ही कीर्तन करता त्या तुकोबऱ्याच्या समोर तुम्हाला सेवेची संधी आली आणि ती डावलून एका शब्दाकरता ही पदवी नाही लावली म्हणून उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार कीर्तन करायचं आणि ती उपाधी लावली नाही म्हणून घरी यायचं, काय त्याच्यात अर्थ राहिला? मग असं जर होत असेल तर हे रसास्वादन झालं. कुठल्या तरी एखाद्या याच्यात विषयात आपण अडकून बसलो, मग आपल्याला पुढचं जे आहे जो निरामय आनंद आहे, जसं त्याला पुढचे 500 रुपये लाभ होणार नाही किंवा याला पुढचा धनाचा लाभ होणार नाही, तसं जे व्यापक आत्मस्वरूपाचा आनंद आहे तो मात्र आपल्याला भोगता येणार नाही. कधी? रसास्वादन नावाचा दोष आला तर. ते बोलतात, एवढ्या पंक्ती आता वेगाने वाचतो. रसास्वाद बघा, आता जर भारवाही पुरुषास भाराच्या निवृत्तीने आनंद होतो, तेथे आनंदास भार निवृत्तीशिवाय दुसरा विषय नाही. दुसरा विषय आहे का त्याच्याकडे सध्याला? नाही. मजला आनंद झाला असं तो म्हणतो, त्यावेळेला तो म्हणतो वाह आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण मग ते भारच निवृत्त झाला, दुसरा काही लाभ त्याला झालेला नाही. मग भारवाही पुरुष म्हणतो तसे योगास समाधीचे ठिकाणी विक्षेपजन्य दुःख नाशाचा आनंद होतो आणि त्या आनंद अनुभवास रसास्वाद असे म्हणतात. जर योगी दुःख निवृत्तीजन्य आनंद अनुभवातच तृप्त राहील तर सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव त्याला होणार नाही. कारण विक्षेप निवृत्त झाला, निर्विकल्प समाधी लागला आणि तिथेच थांबला, म्हणून ब्रह्माकार आनंद भोगता नाही आला. मग तो कधी आला? आले लोटांगणी चांगदेव तेव्हा आला. नाही तर तोपर्यंत त्याच्यातच पूर्ण तो मानून बसलेत आणि त्यामुळे त्यांना वाटायचं हेच कृतार्थता. पण ज्या वेळेला आपल्या दृष्टी पडल्याच्या नंतर लॉटरी सारखे 4-2 लोकांनी उठावं आणि एक माऊली हाड फेकते आणि प्रेतासहित ते कुत्र सुद्धा काय काय करत निघून जातं, मग त्याला कळालं का आपल्याही पुढे कोणीतरी आहे. मग ते लोटांगणी आले आणि मग ते म्हणतात चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. नाहीतर अगोदर त्या समाधी हेच साध्य समजून तीच पूर्णता समजून तिथे थांबले तर पुढचा आनंद लाभला नाही. पण नंतर त्यांना ज्ञानोबराच्या कृपेने तो लाभला. म्हणजे काय झालं, एक प्रकारचे समाधीच रसास्वादन होणं असा प्रकार होतो. बऱ्याच वेळेला मग आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये एखादा कुठला तरी एखादा ग्रंथ आवडला, आता माझा हे विचारसागर थोडासा आवडतो, मग हेच म्हणजे सर्वस्व समजणं आणि याच्यातच खेपा टाकत राहणं. म्हणजे बाबा काय म्हणत असतात, ते एकाच्या ताईचं लग्न जमलं आणि तो मुलगा मुंबईला राहिला. मग त्याला त्या बापाने पत्र पाठवलं, म्हणजे बाळा आता दीपावळीला तुझ्या ताईचं लग्न आहे, मग तू काय कर, ये घरी, पण येताना काही सगळी सामुग्री सुद्धा घेऊन ये. त्याला इतका आनंद झाला, तो या मित्राला दाखवायचा, त्या मित्राला दाखवायचं, हे बघा माझ्या ताईचं लग्न जमलं, घरून पत्र आलं, ते पत्र वाचून दाखवायचं. हे बघा माझ्या ताईचं लग्न झालं, घरून पत्र आलं, ते पत्र वाचत आणि वाचून दाखवत तो घरी आला, पण त्या पत्रात सांगितलेल्या गोष्टी घेऊन यायचं तो विसरूनच गेला. तसं हे कीर्तन करणं, कीर्तन ऐकवणं, पुन्हा पुन्हा पाठ सांगणं, ते सांगता सांगता वाचत आणि ऐकवत याच्यातच निघून जाणं आणि त्याच्यातली जी सामुग्रीचा आनंद भोगणं ते तसंच राहून जाणं,
म्हणजे एक प्रकारचा रसास्वाद नावाचा दोष आहे. तर मागची जरी त्याला सावरलं तर बऱ्याच वेळेला या दोषातून मनुष्य सावरला जात नाही आपल्या क्षेत्रामध्ये. तर आपल्याकरता हा खूप मोठा सावधानतेचा एक प्रकारचा एक लाल सिग्नल या ठिकाणी दिलेला आहे. रसास्वादामध्ये अडकता कामा नये. किंवा पाठात सुद्धा काय होतं बघा, एखादा दृष्टांत, एखादी ओवी किंवा एखादी प्रक्रिया आपल्याला ती चपकल कळते आणि बऱ्याच वेळा वाटतं अरे इतके दिवस हा असं येते, असं लक्षात येतं. आणि मग ते असं येते लक्षात आल्याच्या नंतर किंवा तो दृष्टांत भावल्याच्या नंतर वृत्ती तिथेच घुटमळत राहते आणि पुढचा विषय फार दूर निघून जातो. आणि मग आपण म्हणतोय मध्ये काय झालं, मध्ये काही नाही झालं, मध्ये रसास्वादन झालं आणि त्यामुळे पुढचा विषय निघून गेला. तर तो सुद्धा रसास्वाद कामाचा नाही. मग भजनाचा रसास्वाद करावं, हेच सुद्धा रसास्वाद करावं म्हणजे, पण ते पाठ झाल्याच्या नंतर त्याच काळात आपल्याकडनं रसास्वादन घडलं तर पुढचा विषय आकलन होत नाही. म्हणजे हा रसास्वाद एक प्रकारचा दोष आहे. तो श्रवणातही आहे आणि समाधीतही आहे. बघा, आता जर भारवाही पुरुषास भाराच्या निवृत्तीने आनंद होतो, ते आनंदास भार निवृत्तीशिवाय दुसरा विषय नसतो. मजला आनंद झाला असे भारवाही पुरुष म्हणतो. तसे योग्यास समाधीचे ठिकाणी विक्षेपजन्य दुःख निवृत्तीचा आनंद होतो आणि त्या आनंद अनुभवास रसास्वाद म्हणतात. जर योगी दुःख निवृत्तीजन्य आनंद अनुभवातच तृप्त राहील तर सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव होत नाही. कारण ब्रह्मानंदाचा अनुभव ब्रह्माकार वृत्तीत होतो आणि रसास्वादन त्या विषयामध्येच गुंतला तर ब्रह्माकार वृत्ती होणार नाही. म्हणजे त्याला ब्रह्मानंदाचा आनंद घेता येणार नाही. कधी? हा रसास्वादन दोषामुळे. म्हणून म्हणतात सर्व उपाधिरहित ब्रह्मानंदाकार वृत्तीच्या अभावामुळे ब्रह्मानंदाचा अनुभव त्यास होणार नाही. म्हणून रसास्वाद समाधीचे विघ्न आहे. दुसरा दृष्टांत असा की जमिनीत पुरलेला महानिधी असून त्यावर विषारी सर्पाचे रक्षण आहे. निधी प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषास सर्पनिवृत्तीचा जो प्रथम आनंद होतो त्या आनंदातच जर तो तृप्त राहून द्रव्य प्राप्तीचा पुढचा उद्योग त्याने केला नाही तर त्यास निधी प्राप्तीचा म्हणजे धनाच्या लाभाचा परमानंद हा त्याला प्राप्त होणार नाही. हे दोन दृष्टांत. मग तसाच अद्वैत ब्रह्मरूप निधी आहे. देहादी अनात्म पदार्थ प्रतिरूप जो विक्षेप आहे तो समाधीत काय होतो, निवृत्त होऊन जातो. पण मग तो विक्षेप रूप सर्प, तो विक्षेप सर्प निवृत्त झाला असता जो आनंदाचे आस्वादन म्हणजेच अनुभव होतो. पण हे काय आहे, तिथे जर थांबला पण ज्याच्याकरता हा सर्प दूर केला म्हणजे विक्षेप रूप सर्प, ते पुढचा निधी कोण आहे, आपला ब्रह्मरूप आत्मा. त्याचा आत्मत्वाने साक्षात्कार करून घेणं हा पुढचा निधीची प्राप्ती करून घेणं. पण त्या विक्षेप आता निवृत्त झाला, आता आपल्या जीवनात कुठला विक्षेप नाही, त्याच्यात जर थांबला आणि पुढचा तो ब्रह्म आत्मत्वाने जाणून नाही घेतलं तर व्यापक आनंद मात्र त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणतात ते निधिरूप अद्वैत ब्रह्मप्राप्तीजन्य महानंदाच्या प्राप्तीस प्रतिबंध आहे आणि म्हणून रसास्वादास विघ्न म्हणतात. किंवा सविकल्प समाधीच्या त्रिपुटीरूप आनंदात, बघा हे योग्याला सविकल्प समाधीच्या त्रिपुटीरूप आनंदात तृप्त राहिला तर निर्विकल्प समाधीचा आनंद प्राप्त होणार नाही. म्हणजे तो साधनातच तृप्त राहील, साध्यापर्यंत तो पोहोचणार नाही. अशी निर्विकल्प समाधीस चार कोणते, लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद अशी चार विघ्ने आहेत. ती समाधीच्या आरंभी होतात. म्हणून सावध राहून विघ्नाचा प्रतिबंध करावा. वर सांगितल्याप्रमाणे विघ्नाचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो त्यास काय म्हणतात, जीवनमुक्त असं म्हणतात. आणि हा सगळा पूर्वपक्ष कशा करता चालू आहे, त्या जीवनमुक्ताचं जीवन कसं असावं, निवृत्ती प्रधान असावं. पण निवृत्ती प्रधान जर असेल तर पहिल्या तिसऱ्या परिच्छेदात सांगितलं त्याला काय म्हणून निवृत्ती प्रधान असावं, दोष दर्शन पुन्हा मिथ्यात्व दर्शन असल्यामुळे निवृत्ती प्रधान असावं. पण मग पुढे याच्या अगोदर म्हटले निवृत्ती प्रधान कसं होईल, मन चंचल आहे ना, त्याला काहीतरी आलंबन द्यावं लागेल. म्हणजे मग त्याला कशाचं आलंबन द्या, अष्टांग योग समाधीचा आरंभ द्या, म्हणजे वृत्ती निरोध होईल, मन चंचल राहणार नाही. मग त्या मनाचा निरोध कसा करावा, तर अष्टांग योगाद्वारा करावा. आणि अष्टांग योग कसा करावा तो काल झाला. आणि अष्टांग योगामध्ये विघ्न येऊ नये तर ती कोणती येऊ नये, ही येऊ नये. आणि हे विघ्न दूर करून अष्टांग योगाद्वारा जर समाधी साधला तर जीवनमुक्ताची वृत्ती ही कशी राहील, स्थिर राहील. आणि स्थिर राहिल्याच्या नंतर त्याचं जीवन ही निवृत्ती प्रधान ठरेल, प्रवृत्ती प्रधान होणार नाही. अशा अर्थाने बोलताना समारोप बोलतात बघा. जीवनमुक्त निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्तीच्या चित्तास काय आहे, आलंबन आहे. हे बघा असं आहे, तुम्ही मला निर्विकल्प समाधी बघणं पुरुषाला ते निर्विकल्प समाधी हेच त्याला आलंबन आहे.
पण प्रारब्ध प्राप्त त्याचं देहनिर्वाहाचे व्यवहार करण्याकरता त्याचे समाधीतून उत्थान होईल की नाही? मग त्यावेळेला त्याला काय आलंबन आहे? म्हणजे त्याही वेळेला त्याला निर्विकल्प समाधीच आलंबन आहे. कसं बघा, आपण आता पाठक होतो, पाठाच्या वेळेला पाठ आपल्या वृत्तीला आलंबन आहे, पण पाठातून गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या वृत्तीला पाठ आलंबन असतो. कसा? काय काय विषय झाला, हा असं, हा पूर्वपक्ष, हा सिद्धांत, असं म्हणून त्याचं चिंतन करतो की नाही आपण, तर तेच त्याच्या वृत्तीला आलंबन आहे. किंवा भजनात वृत्ती आलंबन असतं, म्हणजे भजन काळात भजन आलंबन असतं, पण भजन सुटल्याच्या नंतरही भजनच आलंबन असतं. कारण आज ही चाल गोड झाली, ती गोड झाली, इथे मध्यम बरोबर लागला, त्याने गोड चाल गायली, बरोबर अर्थपूर्ण चाल गायली, असं त्याच्यातच काळ जातो की नाही. म्हणजे तेच भजन नाही तरी भजनच आलंबन आहे. तसं हा समाधीतून जरी बाहेर आला तरी समाधीतून बाहेर येताना हे विक्षेप पाहिल्याच्या नंतर त्याला दुःख होतं, आणि मग तो म्हणतो, वाह, तो काय गोड आनंद होता, ती किती शांतता होती. म्हणजे स्वामी विवेकानंद काय म्हटले, मला पुन्हा तसं करा, म्हणजे पुन्हा ती समाधी द्या. म्हणजे त्याही काळात त्याच्या वृत्तीला काय असतं, समाधीचं आलंबन असतं. मग त्याला प्रारब्ध प्राप्त थोडी वृत्ती बाहेर आली, तिचा जर त्याला खेद वाटतो तर प्रयत्नपूर्वक अधिक प्रवृत्ती होईल का? उत्तर आहे, कैमुतिक होणार नाही. म्हणजे जीवनमुक्त महात्म्याचं जीवन कसं राहील? निवृत्ती प्रधानच राहिलं पाहिजे, असं पूर्वपक्षाचं हा एक प्रकारचं प्रतिपादन आहे. पण आपण सुरुवातीला समन्वयाचं वाक्य बोललो, जर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता म्हटला तर याच्यातला बरंच भाग ग्राह्य आहे, पण तत्वज्ञानाच्या दारड्या करता म्हटलं तर हा पूर्वपक्षच आहे. तो उद्या सिद्ध करणार. एवढ्या पंक्ती फक्त पूर्ण करू. प्रारब्ध बलाने समाधीपासून उत्थान होतो तेव्हा समाधीमध्ये केलेल्या परमानंद अनुभवाची त्याला काय असते? स्मृती असते. जसं भजनातून उठलो तरी भजनाची काय असते? आपल्याला स्मृती असते. आणि म्हणून उत्थान कालीही ज्ञात्याचे चित्त कसे नाही, निरालंबन आहे. म्हणजे त्याला आलंबन आहे कशाचं? त्या समाधीतल्या आनंदाचं. म्हणून म्हणतात, आता ज्ञात्याची जी भोजनाधिकामध्ये प्रवृत्ती होते ती केवळ कशाने होते? बोला, प्रारब्धाने होते. परंतु त्या प्रवृत्तीचा त्यास काय आहे? खेद आहे. तो म्हणतो, अरे देवा, हा अंतर आहे अवचिता, का ओढवला भगवंता? म्हणजे या समाधीतून हे प्रारब्धाचं, हे जर अन्न वस्त्र निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा नसत्या आणि विक्षेपाने माझी वृत्ती बाहेर आली नसती तर त्याच आनंदात मी राहिलो असतो. जसं बऱ्याच वेळेला कधी कधी भजनात आपण रंगलो तर ते भजन थांबावं असं वाटत नाही, पण समोर ते तिकडले ते आचार्य येतात, हो झालं, हो, मग ते गार झाल्याच्या नंतर काय अर्थ आहे? आहे ना. मग आता नावीला जरी ते थांबावं लागतं, म्हणजे आपल्याला खेद होतो ना. मग तो जर त्याला खेद होतो तर पुन्हा तो त्याचा त्याग करेल का? अधिक प्रवृत्ती होईल का? उत्तर आहे, होणार नाही. म्हणून म्हणतात की खेड्यापाड्यातल्या भजनात ना ते शेवटचा शिक्का राहिलेला असतो. शिक्का कशाला म्हणतात? ते तुका म्हणेला, आहे ना. आणि तेवढ्यात त्यांचा चहा वगैरे येऊ द्या, ते घरमालकाला वाटतं पहिला याने चहा घ्यावा, आणि ज्याचं भजन ज्याची चाल असते ना तो म्हणतो, वादक बदलला का मग माझा तुम्हाला आनंद जाईल, दुसरा वादक आहे बरोबर, तो म्हणतो एवढी चालू द्या. ते म्हणतात, त्यात काय अर्थ आहे करावं, हे सगळं गार होणार, मग त्यात काय अर्थ आहे का? असं होतं. तोच प्रकार या ठिकाणी आहे. ते म्हणतात केवळ प्रारब्ध, बघा आपले हे, कारण भोजनादी प्रवृत्ती समाधी सुखाची काय आहे? विरोधी आहे. आता असे पहा की ज्यास भोजनादी शरीर निर्वाहाची प्रवृत्ती सुद्धा खेदरूप वाटते त्याला कैमुतिक न्याय म्हणतात, तर त्याची व्यवहारात अधिक प्रवृत्ती कशी संभवेल? उत्तर आहे, शक्यच नाही. आणि असे माझेच मत नाही, आणि निश्चलदाजी म्हणतात पुष्कळ आचार्यांचे असे मत आहे. आणि जीवन म्हणजे पूर्वपक्ष बोलतो बरं का, निश्चलदाजीने त्यांचा अनुवाद केलेला आहे. आणि जीवनमुक्तीचाही आनंद बाह्यवृत्तीत होत नाही. कशात होतो? निवृत्तीतच होतो. म्हणजे निवृत्ती प्रधान वृत्तीतच होतो, प्रवृत्ती प्रधान वृत्तीत होत नाही. आणि म्हणून जीवनमुक्ती स्वकार्थ ज्ञानवानाची बाह्य प्रवृत्ती संभवत नाही, हे सिद्ध झाले. तरंगाच्या आरंभी ज्ञानी पुरुषास शरीर निर्वाहापेक्षा जास्त प्रवृत्ती असू नये. त्याने जीवनमुक्ती सुखार्थ काय करावा? निर्विकल्प समाधीचाच अभ्यास करावा, असे म्हणणाराचे मत. म्हणजे तिसऱ्या परिच्छेदापासून झालेला जो आरंभ तो या 8व्या परिच्छेदाच्या समारोपात पूर्वपक्ष इथपर्यंत संपले. आता काय म्हणतात? त्यात बराच ग्राह्य अंश आहे. म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता म्हणतात म्हणाल तर बऱ्याच गोष्टी या पूर्वपक्षाच्या घेण्यासारख्या आहे, परंतु सिद्धांत म्हणून स्वीकारता येणार नाही. परंतु काही अंशात खुलासा करणे आवश्यक आहे, तो करतो. त्याचा विचार आपण उद्याच्याला करू. पुंडली खबरदार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. बोला.